चला आजचा ब्लॉग इथून सुरुवात करते. गाजराचा हलवा मला करायचा होता, तो मी करून घेतला. एकीकडे कुकर लावलेला आहे, स्वयंपाकाची तयारी माझी चालू आहे. धुतलेले कपडे लोळवू नको, नीट ठेव. लोळवायचे नाहीयेत, नीट ठेव. लोळतात ते कसे लोळतात ते नीट ठेव ना तू. यांनी शाळेला सुट्टी घेतलेली आहे म्हणून यांना असे कामं लावलेले आहेत आणि करायलाच लागणार आहे, हो की नाही? हा, पर्यायच नाही, हो की नाही? आवडतं का काम करायला? आवडतं? मग मला हेल्प करायला आवडतं खरंच? थँक्यू. तुला आवडतं का बबडी? ए पिल्ली, आरवी आरवी स्कूलला सुट्टी घ्यायची का? रोज घ्यायची आहे की नाही? छान. मग नाही, मग मला हेल्प मिळेल की छान छान? हां ना. आणि तुमची स्कूल गेली मग तुम्हाला काय अभ्यास येणार नाही, काय येणार नाही, है की नाही? चालेल का? बिल्लीचं गाणं म्हण, पोयम. पुढे पुढे. लाल किले के अंदर बिल्ली कुसे चली, रस्ते में था भालू, भालू बोला मैं खालू. हां पुढे. बिल्ली ने पंजा मारा, भालू बोला पंजा. चला, ह्यांचं झालंय, आता मी माझं आवरणार आणि निघणार. बाळा सोड, पिलू सोड, जाऊ दे पिलू. हां, मोबाईल पप्पांचा घे तू, सोड मला, जाऊ दे. देतात मी सांगते, सोड चल. हां किशी दे चल मला. जाऊ, बाय. सांगते, त्रास देऊ नको हा पप्पांना. त्याला जरा वेळ मोबाईल द्या. हां हो, चल जाऊ का मी बच्चा? बाय. दार लावून घे. नको नको, लावून घे. आणि तुझे शूज सगळे स्टँडवर ठेवून दे, सगळे खाली पडलेत. नाही तुझे. मला सोडवत तो खाली, मला सोडवून जातो वर. शान बाळा माझं. मी किती वाजता येणार? लवकर येणार बाळा, आज वेळ नाही लागणार आहे. लवकर येते. नाही नाही, लवकर येते दुपारपर्यंत. बाय. त्यानंतरचा हा येतानाचा व्हिडिओ. मी गाडीत बसल्यानंतर माझी अवस्था काहीशी अशीच असते. मला काहीच होत नाही खरं तर, ना उलटी होत, ना मळमळ होत, काहीच होत नाही. फक्त मला कोणाशी बोलायचं नसतं आणि माझं थोडंसं डोकं जड झालेलं असतं, बस मला एवढंच होतं. त्या व्यतिरिक्त मला काहीही होत नाही. पण का बरं काय माहिती, तोंड तर मला गाडीत बसल्यावर बांधलेलंच लागतं आणि शांत बसून राहायचं असतं, मला काहीही बोलायचं नसतं. एवढंच फक्त मला काय तर ते होतं गाडीमध्ये. त्यानंतर घरी आल्यावर मी काहीही शूट केलं नाही. ही जी काय रेसिपी आहे ती दुसऱ्या दिवशीची. मला आत्तासाठी सँडविच करायचं आहे आणि सँडविच म्हटलं की आम्हाला घरचा सॉस लागतो. चला मी आता सॉसची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी मी लाल झालेले टमाटर धुवून घेतलेलेत. आता हे सगळे चिरून घेणार आहे. आतमध्ये पण चांगले आहेत की नाही ते बघणार आहे. वरनं असताना तर दिसायला सगळे चांगले दिसतात, पण आतनं पण चांगले आहेत की नाही ते बघणार आहे. चला मी हे चिरून घेते आणि परत पुढं कंटिन्यू करते. टोमॅटो मी चिरून घेतलेले आहेत. तसेच न चिरता जरी वाफवून घेतले, उकडवून घेतले तरी पण चालतात, पण बघून घेतलेलं कधी पण चांगलं. कारण बाहेरून चांगलं दिसणारं फळ हे आतमध्ये चांगलं असेलच असं नाही आहे. त्यामुळं हे सगळं मी चिरून घेतलं आहे आणि बघून घेतलं आतमध्ये पण सगळे चांगले आहेत ना, तर सगळे चांगले, खराब एकही निघालं नाही आहे. आता हे सगळे मी उकडवून घेणार आहे. टोमॅटो मी उकडवून घेतलेले आहेत.
आता हे थोडं थंड होऊ देणार आहे आणि त्यानंतर मग मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. मी ह्याचे साल वगैरे काहीही काढत नाही, डायरेक्ट मिक्सरला फिरवते आणि त्यानंतर हे सगळं गाळून घेते. टोमॅटो बारीक करून घेतले मी, गाळून पण घेतलेलेच आणि जास्त भांडी भरायला नको म्हणून उकडून घेतलेलं. त्याच कुकरमध्ये आता ते शिजायला ठेवलेलं आहे. म्हणजे एक सारखी कन्सिस्टन्सी, सॉससारखी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आता मी ते शिजवून घेणार आहे. शिजवताना काही गोष्टी ॲड करायच्यात. त्यात पहिलं म्हणजे साखर, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि ह्यातला थोडासा गोड सॉस म्हणजे तिखट नसलेल्या मुलांसाठी काढायचा आहे. त्यामुळं मी अगोदर तिखट न घालताच हे शिजवून घेणार आहे. त्यानंतर मुलांपुरता सॉस बाजूला काढून मग त्यात चवीप्रमाणे लाल तिखट ॲड करणार आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हिंग पण थोडासा आपल्याला यात ॲड करायचा आहे. इथे नंतरचं शूट करायचं माझ्याकडून राहून गेलं, लाल तिखट आणि हिंग ॲड करतानाचं, पण मी ते ॲड केलं मुलांपुरता सॉस बाजूला काढून. आणि खरंच सॉस हा खूपच छान होतो, खूपच छान. हा सॉस जर खाल्ला ना, बाहेरचा सॉस खाणं खरंच विसरून जाणार. आम्हाला तर ज्यावेळेस सँडविच किंवा ज्या गोष्टींसोबत सॉस लागतो त्यावेळेला आम्हाला घरचाच सॉस लागतो आणि बाहेरच्या सॉसपेक्षा नक्कीच हेल्दी ऑप्शन आहे. म्हणजे घरी केलेला आहे, आपण आपल्या डोळ्यासमोर तो तयार झालेला आहे, त्यामुळे तो नक्कीच चांगलाच आहे आणि चवीला पण तेवढाच चांगला आहे. एकदा नक्की करून बघा. रेसिपी जर आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सॉसची रेसिपी कुणाला पाहिजे असेल तर नक्की त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. किंवा जे कोणी सॉसचे शौकीन असतील, प्रत्येक गोष्टीत सॉस लागत असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. चला तर मग भेटू परत उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.